नमस्कार मित्रांनो, तर प्रशासनाने आवाहन केलं आहे की 31 मार्चपर्यंत जे PM किसान लाभार्थी शेतकरी आहेत त्यांनी ॲग्रिस्टिकमध्ये नोंदणी करणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे। म्हणजेच की तुमचं शेतकरी कार्ड किंवा आपण फार्मर ID म्हणू, यावर त्या सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करणं आवश्यक आहे। जर 31 मार्चपर्यंत पण शेतकऱ्यांनी यावर नोंदणी नाही केली तर त्यांचे येणारे पैसे PM किसानचा लाभ हा त्यांना पुढे मिळणार नाही, कारण यापुढे PM किसानचा लाभ हा फक्त फार्मर ID वाल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपलं फार्मर ID काढली नाही किंवा शेतकरी कार्डवर नोंदणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन यावर नोंदणी करून घ्या। आणि त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर नोंदणी केलेली आहे, तर त्या शेतकऱ्यांचे स्टेटस कसे चेक करायचे, त्यांचा फार्मर ID आला का नाही, त्यांचा फॉर्म अप्रूव्हल झाला का नाही, हे सर्व स्टेटस कसं चेक करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे स्टेटस चेक करू शकता की तुमचा फार्मर ID बनला गेला की नाही। तर चला मग ते बघूत आजच्या व्हिडिओमध्ये। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर त्यासाठी तुम्हाला एका वेबसाईटवर जावे लागणार आहे। त्या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तेथून तुम्ही क्लिक करून डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊ शकता। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे बघा दोन ऑप्शन दिसतील, एक एनरोलमेंट ID आणि एक आधार नंबर। तर तुम्ही इथे आधार नंबरवर क्लिक करून तुमचा इथे आधार नंबर टाका आणि चेक या ऑप्शनवर क्लिक करा। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचा इथे स्टेटस दिसेल। जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला असेल तर इथं अप्रूव्हल आणि त्याचबरोबर तुमच्या इथं फार्मर ID तुम्हाला दिसत आहे। तर ही फार्मर ID तुम्ही नोंद करून घ्या, लिहून घ्या, कारण भविष्यात ही तुम्हाला कामा येणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचे अजूनही इथे पेंडिंग वगैरे स्टेटस दाखवित असेल तर त्यांनी काही दिवसांनी पुन्हा चेक करा, त्यांचा काही दिवसात अप्रूव्हल होईल, त्यावेळेस तुमचा पण इथं फार्मर ID तुम्हाला मिळेल। तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनचा स्टेटस बघा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर चला मग भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।